नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती 2026 अंतर्गत राज्य सरकारने आता कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. मात्र याद्या नेमक्या कुठे बघायच्या याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये सध्या गोंधळ निर्माण आहे. हे लक्षात घ्या की कर्जमाफीच्या याद्या सर्वच आपले सरकार सेवेवर किंवा आपल्या सरकार वेबसाईटवर हे उपलब्ध नाही आहेत. हे फक्त महा ई सेवा केंद्रावर उपलब्ध आहेत, जिथे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला किंवा डोमेसाईलचा प्रमाणपत्र काढला जातो. याद्या सध्या CSC सेंटरवर या याद्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. CSC सेंटरमध्ये महा ई सेवा केंद्र एक निवडक केंद्र आहे, त्या ठिकाणी तुम्हाला या याद्या बघायला भेटणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही जे केंद्रे आहेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. पण जर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात याद्या मिळत नसतील, घाबरून न जाता महा ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही आपले नाव तपासू शकता. एकदा का तुम्ही केंद्रावर पोचलात की यादीत तुमचे नाव आणि तुमचा विशिष्ट क्रमांक शोधून घ्या आणि तिथे तुमची संपूर्ण माहिती नीट तपासून घ्या. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, आधार क्रमांक बरोबर आहे का, तुमचं बँक अकाउंट नंबर अचूक आहे का, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाची जी काही रक्कम आहे ती योग्य आहे का, याची तुम्ही 100% खात्री करून घेणं गरजेचं आहे. जर या माहितीमध्ये तुम्हाला काही चूक आढळली किंवा तुमची काही तक्रार असेल तर तिथेच तुम्ही त्याच केंद्रावर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येऊ शकतं. मात्र जर तुमची दिलेली सर्व माहिती अगदी बरोबर असेल तर तुम्हाला त्याच महा ई सेवा केंद्रावर तुमचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचे आहे. हे आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण 31 जुलैपूर्वी होईल त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारकडून थेट तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता आपल्या जवळच्या योग्य सेवा केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल. तुम्हाला काही शंका असल्यास नक्की कमेंटमध्ये कमेंट करू शकता. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.